आज आपण चंपाषष्ठी निमित्ताने अगदी परफेक्ट असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत. आमच्या खानदेशामध्ये ज्या दिवशी चंपाषष्ठी असते त्या दिवशी खंडेराव महाराजांना अगदी आवर्जून वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा दाखवला जातो. अगदी जुन्या काळापासून म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने हा नैवेद्य बनवून आपल्या महाराजांना दाखवला जातो. तर इथे काय घेतलं आहे मी, अगदी ताजी ताजी हिरवीगार अगदी छान अशी वांगी घेतली. अगदी आपल्याला मार्केटमध्ये सहज असे हिरवी वांगे आपले जे भरीत बनवायचे असतात ते मिळतात. आणि ज्यावेळेस आपण भरीत बनवणार असाल त्याच वेळेस अगदी ताजी ताजी वांगी आणा, त्यामुळे छान असं आपलं तेलदार असं आपले जे भरीत असतं ते तयार होतं. तर भरीत बनवण्याच्या सर्वात प्रथम मी वांगे हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर काय करायचं, ब्रश किंवा हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने तिघीही वांग्यांना आपलं तेल हे लावून घ्यायचं. तेलामुळे एकसारखे वांगे भाजले जातात आणि पटकन देखील ते भाजले जातात. तर वांग्यांना तेल लावून झालं आहे, साईडला गॅस चालू केला आहे. त्यावरती या पद्धतीची एक अर्धी जाळी ठेवा आणि त्यावरती लगेच आपण तेल लावून घेतलेले वांगे हे ठेवून एकसारखे चारही साईडने छान आता मंद आचेवरती फुल आचेवरती अशा पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत. जर आपल्याकडे चूल असेल किंवा कोळशाची शेगडी असेल त्यावरती अगदी आवर्जून तुम्ही हे वांगे भाजा, त्यामुळे अगदी चविष्ट असं आपलं जे भरीत असतं ते तयार होतं. अधूनमधून ह्या पद्धतीने वांग्यांना आपण त्यांची साईड बदलत जा आणि एकसारखं वांगे हे भाजून घ्या. जेवढं परफेक्ट आपलं वांगं भाजून होईल तेवढे अगदी छान आपलं भरीत हे तयार होतं. आज मी तुम्हाला भरीत बनवताना जे काय आपल्याला थोडासा साल काढताना त्रास होतो, आपले वांगे काळे पडत होतात, पुन्हा आपले हात देखील अगदी काळे होतात, तर त्यासाठी एक ट्रिक मी आज तुमच्यासाठी घेऊन आली. तुम्हाला नक्की ती ट्रिक आवडेल. तर इथे आपले एकसारखे वांगे भाजून तयार झाले. त्यानंतर काय करायचं, एका प्लेटमध्ये आपली भाजलेली वांगी ही ठेवून घ्या. ह्या पद्धतीने काढल्यानंतर काय करायचं, ह्यावरती एखादी अगदी पॅक झाकण किंवा अशा पद्धतीने लगेच आपण कढईही ठेवून घ्या. याच्यामुळे काय होतं, आपलं जे साल असतं मऊ पडतं आणि त्यामुळे अगदी पटकन व्यवस्थित ते आपल्याला काढता येतं. जर आपण अशा पद्धतीची वाफ नाही घेऊन घेतली ना, त्यामुळे आपलं जे साल असतं कडक होतं आणि त्यामुळे ते आपण काढताना तुटतं आणि व्यवस्थित आपल्याला काढता येत नाही. आपले हात काळे होतात. पुन्हा आणखी काही साल आपल्या वांग्याला चिपकून राहतं आणि त्यामुळे आपले वांगे जे भरीत असतं ते काळपट देखील दिसतं आणि पुन्हा आणखी काढताना खूप त्रास आपल्याला होतो. ही एक पद्धत आहे. किंवा दुसरी अजून एक पद्धत आहे, डायरेक्ट काय करायचं, अगदी गार पाणी घ्यायचं आणि त्या गार पाण्यामध्ये भाजलेले वांगे आपण डायरेक्ट टाका आणि ते फक्त 2 ते 3 मिनटंच ठेवा. जर आपल्याला वेळ कमी असेल त्यावेळेस ती पद्धत वापरा. जर आपल्याकडे वेळ असेल तर त्यावेळेस काय करायचं, ह्या पद्धतीने गरम गरम वांगी आपण एखाद्या पॅक भांड्यामध्ये पॅक करून घ्या. त्यामुळे त्याला घाम सुटतो आणि त्यामुळे काय होतं, आपलं साल जे थोडंसं मऊ होतं आणि काढताना अजिबात आपल्याला त्रास होत नाही किंवा या पद्धतीने अगदी छान आपले वांगे हे तयार होतात. तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण वांग्यांचं साल काढून घेतलं आहे. लगेच त्याच्यात जे देठ असतं ते देखील आपण आता काढून घेऊया. तर आता देठ देखील काढून घेतलं आहे. तुम्ही बघाल वांगे अगदी छान असे आपले तयार झाले, अजिबात काळपट साल लागलेलं नाही आहे. त्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत, सुरीच्या सहाय्याने एका वांग्याचे 2 भाग तयार करून घ्या, जेणेकरून मध्ये वांगे हे किडा वगैरे लागलेलं आहे का ते आपल्याला दिसेल. किंवा ह्या पद्धतीने काही वांग्यांमध्ये अगदी जास्तीचा बीचा भाग असतो, तो देखील आपल्याला समजतो असेल तर अशा पद्धतीने हळूवार व्यवस्थित ते जास्तीचं बीचा भाग काढून घ्या. त्यामुळे काय असतं, आपलं जे भरीत असतं ना ते अजिबात आपल्याला कडवट लागत नाही. म्हणून अशा पद्धतीने बियांचा भाग काढल्यामुळे अगदी छान चविष्ट असं आपलं वांग्याचं भरीत तयार होतं. तर संपूर्ण मी वांग्यांचे जे बीचा भाग होता तो काढून घेतला आहे आणि त्यानंतर लगेच आपण त्याला मॅश करून घेणार आहोत. जे पोळी भाजण्याचं आपल्याकडे साहित्य असतं त्याच्याने अशा पद्धतीने मॅश करून घ्या किंवा सुरीच्या साहाय्याने देखील अगदी व्यवस्थित आपण बारीक त्याला कट करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आता हे पोळी भाजण्याच्या यंत्राने आपण आता भरीत जे वांगे होते भरताचे ते छान मॅश करून घेतले. त्यानंतर लगेच काय करणार आहोत, आता भरीतसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत, म्हणजे ठेचा तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये अगदी ती तिखट मिरची असते ती घेतली 7 ते 8, अगदी कमी तिखट अशी 2 घेतली आणि त्यानंतर अगदी भरपूर असा मी लसूण इथे घेतला आहे.
कितपत आपल्याला भरीत तिखट आवडतं, आपल्याला चवीला कसं हवं आहे त्यानुसार आपण मिरचींचं प्रमाण घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लगेच यामध्ये अगदी थोडंसं आपण जिरं देखील घालणार आहोत. जिरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. लगेच याचा छान आता आपल्याला बारीक असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ठेचा हा मिक्सरवरती तयार करून घेतला आहे. खलबत्त्यामध्ये काढून घेतला तरी काय हरकत नाही. तर ठेचा तयार झाल्यानंतर लगेच आपण भरीत बनवायला घेणार आहोत. त्यासाठी इथे पॅन गरम करून घेतले. पॅन किंवा कढई गरम करून घ्या. लगेचच यामध्ये आपण गरजेनुसार तेल हे गरम करून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण अगदी जपून वापरा, जेणेकरून आपलं जे भरीत आहे अगदी तेलकट तयार होणार नाही. का, जे आपले भरताचे वांगे असतात अगदी तेल सोडतात, म्हणून नंतरून अगदी तेलकट असं ते आपल्याला वाटतं, म्हणून पहिलेच व्यवस्थित तेलाचं प्रमाण वापरा. त्यामुळे आपलं भरीत तेलकट तयार होणार नाही. तर इथं तेल तापल्यानंतर मी अगदी ताजा छान असा हिरवागार कढीपत्ता घातला आहे आणि त्यानंतर लगेच अगदी भरपूर असे शेंगदाणे देखील यामध्ये घातले. शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत आपण परतून घेतले. शेंगदाणे आपले परतल्यानंतर लगेच यामध्ये अगदी भरपूर असा बारीक चिरून घेतलेला कांदा. कांद्याचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती घेतलं तरी काही हरकत नाही. फक्त कांदा हा व्यवस्थित आपला एकसारखा छान परतला गेला पाहिजे. जर कांदा थोडी कच्चा राहिला तर आपलं जे भरीत असतं गोडसर चवीला लागतं, म्हणून आपलं भरताचं चवीचा जी चव असते ती बिघडते. म्हणून एकसारखा ह्या पद्धतीने मंद आचेवरती आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे. कांदा अगदी परफेक्ट असा आपला परतून तयार झाला आहे. त्यानंतर जो आपण ठेचा तयार करून घेतलेला तो संपूर्ण आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर संपूर्ण ठेचा मी टाकून घेतला आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला ह्या तेलामध्ये ठेचा छान परतून घ्यायचा आहे. लगेचच यामध्ये काय करणार आहोत, आपण हळद देखील टाकून घेणार आहोत. अगदी कुठलाही जास्तीचा मसाला आपल्याला यामध्ये वापरायचा नाही, फक्त ठेचा आणि लगेच थोडेसे छान कलर येण्यासाठी आपण यामध्ये हळदही वापरले. ठेचाचा कच्चापणा जाईपर्यंत आता आपल्याला मंद आचेवरती हा ठेचा छान कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. जेवढा परफेक्ट आपला ठेचा परतला जाईल ना, तेवढा छान तिखटपणा आपल्या आपल्या भरताला येईल. तर छान मी तेल सुटेपर्यंत ठेचा हा परतून घेतला आहे. कच्चापणा त्याच्यातला जाईपर्यंत ठेचा परतल्यानंतर लगेच आपण जे भाजून घेतलेले वांगी होते ते यामध्ये टाकून लगेचच आपण चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकून घेऊया. तर चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा आणखी याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान मी आता ह्याला मिक्स करून घेतलं आहे. मंद आचेवरती आपल्याला संपूर्ण प्रोसेस ही तयार करून घ्यायची. नक्की तुम्ही या पद्धतीने खानदेशी पद्धतीचं अगदी छान आपलं जे भरीत आहे ते करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. या जर आपलं जे भरीत आहे यासोबत जर आपल्याला अगदी छान गरमागरम कळण्याची भाकर मिळाली तर अप्रतिम असं आपलं जेवण हे होतं. त्यानंतर यामध्ये काय केलं आहे, मी अगदी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेते. जर का आपल्याकडे कांद्याची पात असेल ती देखील आपण यामध्ये घातली तरी काही हरकत नाही. अगदी आवर्जून कांद्याची पात देखील घातली जाते. आता माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे कांद्याची जी पात असते ती स्किप केली. जर आपल्याकडे असेल तर अगदी आवर्जून घाला. खूप छान चव आपल्या भरीतला येते. तर काय करणार आहोत, आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. जास्ती वेळ आपल्याला आता याला शिजून घेण्याची गरज नाही. तर एखादा मिनिटभर आपण भरीत हे शिजवून घेतलं आहे. गॅस हा लगेच बंद करा. अगदी परफेक्ट असं आपलं भरीत हे तयार.